माझ्या तमाम शेळी पालक बंधूंनो, माझा तुम्हाला सादर प्रणाम। मी मुकुंद पालकर, आरवी गोट फार्म, मुक्काम पोस्ट सौंदानांबा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। बंधूंनो, बऱ्याच शेळी पालकाला एक प्रश्न पडतो, उन्हाळ्यामध्ये काय खाऊ घालावं। हिरवा चारा तर अजिबात नसतोय, काही जणांकडे थोड्या प्रमाणात असेल, पण बऱ्याच शेळी पालकाकडे हिरव्या चाऱ्याचा भयानक तुटवाडा असतो। मग त्यावेळेस त्याला प्रश्न पडतो की मी काय खाऊ घालावं। बऱ्याच जणांचे मला मेसेज आले, बऱ्याच जणांचे मला फोन आले की दादा, मी उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर ओला चारा नसेल, समजा हिरवा चारा जर कमी असेल, तर मी शेळ्यांना काय खाऊ घालून कशा प्रकारे मी शेळ्या जगू। बंधूंनो, अजिबात चिंता करू नका, मी तुम्हाला ह्याच्यातला एक मार्ग सांगतोय। बघा, आता माझ्याकडे एक लहान मोठ्या मिळून 20 शेळ्या आहेत। तर मी काय केलं आहे, हा कडबा विकत आणला। बघा, ज्वारीचा कडबा, आम्ही ह्याला कडबा म्हणतो। आता काही ठिकाणी ह्याला वेगळं नाव असेल, पण आमच्या इकडे ह्याला ज्वारी, जे मोठी ज्वारी असते का नाही, मालदांडी ज्वारी, दगडी ज्वारी, त्या दगडी ज्वारीचा कडबा मी 1600 रुपये 100 पेंडी, हे पेंडीचा भाव आहे आमच्याकडे बंधूंनो। हे असणारी पेंडी हे 100 रुपयाला, 100 पेंड्यांना 1600 रुपयाचा भाव आहे। हा ज्वारीचा कडबा मी आणलेला आहे। हा 200 कडबा आणला आहे, 210 ते 200, जवळजवळ 200 आहे। तर मी ह्याला काय करणार आहे, ह्याची बारीक कडबा कुटीमध्ये कुटी करून घेणार आहे, बारीक कुटी करणार आहे। कुटी केल्यानंतर हे 2 मजूर लावलेले, तर त्या मजुरानं कुटी करणार आहे। ते केलेली कुटी ह्या ताडपत्रीवर मी वाळू घालणार आहे। वाळू कशामुळे घालायची बंधूंनो, ह्या कडब्यामध्ये थोडा ओलावा असते, कडबा थोडा नरम असतो, किंवा त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये ओलावा किंवा पाण्याचं प्रमाण असू शकते। आणि ते जर समजा ओलावा असेल आणि आपण तोच कडबा तशीच कुटी करून जर आपण भरून ठेवला, तर त्याला बुरशी येण्याचं 100% बुरशी 100% येऊ शकते बंधूंनो। मग त्याकरिता हा जर ह्या ताडपत्रीवर थोडं वाळू घातली का नाही, कुटी पातळ असणार आहे, 1-2 दिवस जसं तुम्हाला वाटते का नाही वाळलं आहे आता, तशी वाळू घालणार आहे। आणि त्याच्यामध्ये त्या भुशावर, त्या कडब्याच्या कुटीवर मी काय केलं आहे बघा, 5 किलो मीठ आणि 5 किलो गूळ, हा बघा गूळ बारीक केला आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये हा गूळ टाकलेला आहे। हे असणारं द्रावण मी माझ्या हँडपंपनं फवाऱ्यानं ह्या असणाऱ्या भुशावर मी फवारणार आहे। ह्याच्यामुळं काय होतं आहे बंधूंनो, ह्या असणाऱ्या भुशाला एक वेगळी चव तयार होती आहे, वेगळी चव त्या शेळ्यांना खाण्यासाठी मिळते। आणि शेळी समजा तुमचा 10% सुद्धा चारा अजिबात वाया घालवत नाही, ही तुम्हाला मी 100 आणि 100% खात्रीपूर्वक सांगतो। ज्या बंधूकडं कडबाच नसेल, समजा हे आमच्याकडला ज्वारीचे ताटं हे कडबा नसेल, हरभऱ्याचं भूस असेल, त्या हरभऱ्याच्या भुसाला अगोदर चांगलं वाळवा किंवा त्याला उन्हात राहू द्या। उन्हात राहिल्यानंतर त्या भुसाला काय करा, त्याच्यावर एक समजा तुमच्या परीनं थोडं मिठाचं असणारं पाणी आणि त्याच्यावर गुळाचं पाणी दोन्ही मिक्स करा आणि त्याच्यावर एक स्प्रे घ्या आणि त्याला वाळल्यानंतर ते पूर्ण असणारा भूस किंवा ते भुसकट तुम्ही भरून ठेवा बंधूंनो, रचून ठेवा किंवा सावलीला व्यवस्थित ठेवा, जेणेकरून ते भुसकट भिजणार नाही, ह्याची खात्री करा। 100 आणि 100% पावसाळ्यात असेल, उन्हाळ्यात असेल, ह्या शेळ्या त्या आवडीने खातात, कारण त्याला एक प्रकारचा खारवटपणा बी येतो आणि थोडा गोडवा येतो। शेळीला गुळाचा गोडवा सुद्धा भयानक आवडतो बंधूंनो। 8 दिवसातून जर तुम्ही 1 दिवस जर शेळीला गुळाचं पाणी पाजलं ना, 100% त्या शेळीला मानते। तर त्याकरता ज्या बंधूकडे समजा आता खाद्याचं प्रमाण कमी असेल किंवा त्यांच्याकडे चारा उपलब्ध नसेल, सगळा चारा विकत घ्यावा लागत असेल, तर अशा प्रकारे जरी तुम्ही त्याचं नियोजन केलं, त्याची बारीक कुटी करून जर तुम्ही त्याला ह्या पद्धतीनं जर फवारा मारून, स्प्रे मारून जर ते व्यवस्थित स्टोरेज करून जर ठेवलं बंधूंनो, तुम्हाला 1% सुद्धा त्या चाऱ्याची चणचण भासणार नाही, किंवा तुम्हाला कुठलीच असं वाटणार नाही की मी आता काय टाकू।
तुम्ही प्रत्येक शेळीला 1 मूठ 2 मूठ जरी 2 टाईम टाकलं आणि हिरवा चारा नसला तरी उन्हाळ्यामध्ये ह्या शेळ्या ह्याच्यावर जगू शकतात. ही 100 आणि 100% माझा अनुभव सांगतो. किंवा मला तुम्हाला काही वेगळं काही लावून सांगायची गरज नाही बंधूंनो. मी आणलेलं हे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला बंधूंनो तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटली, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न निर्माण तयार होत असतील तर मला जरूर लिहून पाठवा बंधूंनो. तुमची असणारी शंका मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय भारत.